नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे ज्या कोणत्या मेशोच्या बॅग्स आहेत त्याचा मी कसा यूज करते, कुठे यूज करते, त्याचा रिव्ह्यू करणार आहे. आपण हँडबॅग्स घेताना सुद्धा काही टिप्स फॉलो करू शकतो, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. जे मी वैयक्तिक टिप्स फॉलो करते, कारण खूप जणांचं असं असतं की मेशो छान आहे पण मेशोवरती काही गोष्टी चांगल्या येत नाहीत. चला तर मग आत्ता बघूया आपण आपलं बॅगचं कलेक्शन. आत्ता मी दाखवताना बॅग दाखवेल फक्त. शॉर्ट्समध्ये मी दाखवेल की मी ते कशा पद्धतीने कॅरी करते आणि कुठल्या गोष्टीसोबत ते जास्त छान दिसतं. ठीक आहे, ही माझी पहिली बॅग आहे. ही माझी पहिली बॅग आहे. ह्याचा कलर बीच कलर आहे आणि खूप सुंदर आहे. मला ही का आवडली ते सांगते. ह्याचा जो पट्टा आहे, हा वाला जो बघताय तुम्ही, हा पट्टा खूप ब्रॉड आहे. ठीक आहे, आणि खाली ह्याला हे खूप छान डिटेलिंग केलेलं आहे. ॲडजस्टेबल आहे हे. इथं होल नाही आहे, ते तुम्ही करू शकतात. मी बघितलं नव्हतं घेताना, पण क्वालिटी चांगली ह्याची जी झीप आहे ती पण खूप मस्त आहे. क्वालिटी छान आहे झीपची सुद्धा. आणि ह्याचा जो आतला एरिया आहे तो अशा पद्धतीचा आहे. आता माझी सेकंड बॅग आहे. ही खूपच छान आहे, रेट्रो लुक देते ही. ॲक्च्युली खूपच मस्त आहे. ह्याची जी आतली बाजू आहे ना ती पण खूप छान आहे. कवर केलेलं आहे ह्याला. ब्लॅकच आहे आतमध्ये पण कवर आहे. मगाशीच्या बॅगला नव्हतं, आताच्या आहे. खूप छान आहे. जेवढ्या पण बॅग आहेत ह्या अंडर 250च्या अंडर आहे. थर्ड बॅग आहे ही. ह्याचा जो स्पेस आहे ते पण खूप छान आहे. ह्याला झिप वगैरे काही नाही आहे. आतलं मटेरियल पण छान आहे. ह्याला फक्त हे लॉक करण्यासाठी इथे बटन्स आहेत. बटन्सच म्हणेन मी तर. आणि हे एवढं हे पण खूप छान आहे. एवढं दिसत नाही आहे पण मी माझ्या शॉर्ट्समध्ये टाकेल. थँक्यू मंडळी, माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल. तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज दिसत असेल व्हिडिओच्या एंडला, कारण माझं बाळ खूपच बडबड करते, त्यामुळे थोडंसं माझा व्हॉइस कवर होत नाही आहे. द वे मी व्हिडिओ काढण्यासाठी जो लुक केला आहे ना तोच मला जास्त आवडतोय बरं का. आता मला मी एकतर खूप कमी घराच्या बाहेर पडते सध्या, कारण बाळ असल्यामुळे मला सगळीकडे जाता येत नाही आहे. पण मला फिरायला खूप आवडतं. मी जो आजचा लुक केला आहे तो मला इतका आवडला आहे ना. मी फुल लुक दाखवतो तुम्हाला. आय नो तुम्हाला दिसेल का नाही, नाही दिसणार. मी नंतर शॉर्टमध्ये टाकेल नक्की. बाय द वे मी तुम्हाला एक सांगायचं विसरले की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले होते की जेव्हा तुम्ही मेशोवरती काही वस्तू घेतात किंवा बॅग्स, आता एक मी बॅग्सच सांगते ह्या व्हिडिओमध्ये. जेव्हा तुम्ही घेत असाल तर तुम्ही एक गोष्ट नक्की चेक करा की त्यामध्ये जेव्हा तुम्ही बॅग घेता ना तर ते बॅगची जी आतली साईड असते ना तर तिथे शक्यतो कवर असावं. कारण का तर ते कवर असेल तर ते थोडंसं काय म्हणतात, थोडीशी अजून जास्त क्वालिटीची दिसून येते किंवा चांगली वाटते ती. आपल्याला टिप्स सांगते तर त्यामधली पहिली टिप आहे, जेव्हा तुम्ही एखादी बॅग घेता. आता ही बॅग वरून खूप जास्त चांगली, मला पण खूप आवडते. मी हे जे रिव्ह्यू बघितल्याशिवाय घेतलीच नाही ही. पण हे जे आहे ना, हे एकतर हा पूर्ण एकच कलर असला पाहिजे किंवा ह्याला कवर असलं पाहिजे तर तुम्ही बॅग घेऊ शकतात. कारण हा जो आतला पार्ट आहे हा इथे ब्लॅक आहे, इथं मध्येच ऑरेंज झीप वेगळीच आहे, इथं मध्येच तर प्लास्टिकची झीप आहे. तर हे थोडंसं आपण म्हणतो ना की म्हणजे काय म्हणतात, लो क्वालिटी दिसून येते ह्या अशा काही गोष्टींनी. तर ही गोष्ट पहिली चेक करा. कारण मेशोवरती कधीही शॉपिंग करताना एक गोष्ट नोटीस केली असेल तर तुमच्या लक्षात येईल की मेशोवरती जास्त फोटोज नसतात. जसं आपण मिंत्रावरती शॉपिंग करतो तर त्यावरती फोटोज भरपूर असतात, आतली साईड बाकी म्हणजे ते चारही साईडने दाखवतात की ते कसं प्रोडक्ट आहे. पण तसं ते मेशोवरती नसतं. ठीक आहे, तर शक्यतो व्ह्यूज जे पण रिव्ह्यूज असतील तिथले ते स्वतः तुम्ही बघा. त्यामध्ये काय आहे नाही आहे त्या गोष्टीचं तुम्ही बघा. तुम्ही जर कमी प्राईज आहे आणि एवढं तुम्ही ॲडजस्ट करू शकताय तर ठीक आहे. पण तुम्ही जर म्हणजे मला असं वाटतं की मेशोवरती जर तुम्ही 300-400च्या वर पे करत असाल तर तुम्ही क्वालिटी पहिल्यांदा बघितली पाहिजे, पहिल्यांदा रिव्ह्यू बघितलेच पाहिजे आणि मगच ते प्रोडक्ट तुम्ही घेतलं पाहिजे. ते खूप महत्त्वाचं असतं. आता ही बॅग ॲक्च्युली त्या बॅगपेक्षा ह्या बॅगची किंमत थोडीशी एक 10-20 रुपयाने एक्स्ट्रा आहे. पण ही बॅग जर जेव्हा मी यूज करते तेव्हा हे आतमध्ये पण ब्लॅक आहे, वरून तर ती ब्लॅक आहेच पण आतमध्ये पण आहे आणि एकच झीप आहे. तर हे बॅग आहे ना असं यूज करताना पण मला असं वाटतं की खूपच छान आहे. लो क्वालिटी दिसून येत नाही किंवा ह्या गोष्टी तपासा आणि त्यानंतर तुम्ही बॅग्स वगैरे घ्या. बाकी सगळ्या गोष्टींचा मी रिव्ह्यू देणार आहे. माझ्या घरामध्ये पण मी अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या मी मागवल्या आहेत मेशोवरून त्याचे पण मी तुम्हाला रिव्ह्यूज देत राहील. काही गोष्टी तर अशा आहेत की त्या
अक्षरशः मी 2 वर्ष झालं यूज करते. मी त्याही दाखवणार आहे, कारण ते खूप महत्त्वाचं असतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला कमेंट नक्की करा, कारण मला समजलं पाहिजे की मी काय चूक करते. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.